नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 22,500 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 18 ते 45 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिकरित्या तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे IFC ब्लॉक अंकर या पदासाठी निघालेली आहे। त्यामध्ये 2 वॅकन्सी जे आहेत निघालेल्या आहेत। त्यामध्ये अकोट तालुक्यासाठी 1 वॅकन्सी आहे आणि बार्शी टाकळी या तालुक्यासाठी 1 वॅकन्सी, अशा 2 वॅकन्सी एकूण या ठिकाणी निघालेले आहे। धर्मवेतन जे आहे तुम्हाला 20,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असेल। त्याचबरोबर प्रवास भत्ता म्हणून तुम्हाला 2,500 रुपये इतके देण्यात येणार आहे। या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे, तुम्ही कृषी व कृषी संलग्न पदवी तसेच कृषी तंत्रज्ञान संदर्भातील पदवी तुमची या ठिकाणी असणं आवश्यक आहे। बॅचलर ऑफ सायन्स तुमचं झालेलं असेल ॲग्रिकल्चरमध्ये, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर किंवा BTech तुमचं झालेलं असेल ॲग्रिकल्चरमध्ये, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन फिशरीमध्ये, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन फॉरेस्ट्रीमध्ये, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन ॲनिमल हजबंडरी, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यापैकी कुठलीही एक जर पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला कृषी क्षेत्रामधील 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। वयमर्यादा कमाल वयमर्यादा तुम्हाला 43 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान देखील तुम्हाला असणं आवश्यक आहे। निवड जी आहे तुमची लेखी व तोंडी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। लेखी परीक्षा जी आहे त्याचे काठिण्य तुमचं डिप्लोमा लेवलचं या ठिकाणी असणार आहे। लेखी परीक्षेचे विषय जे आहे व गुणांकन बुद्धिमत्ता चाचणीसाठी 5 गुण तुम्हाला असतील, गणितासाठी 5 गुण असतील, कृषी व कृषी संलग्न विषयांमधील तुम्हाला 30 गुण या ठिकाणी असणार आहेत। 10 गुणांची तोंडी परीक्षा तुमच्या या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर CRP वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदासाठी एकूण 6 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यामध्ये अक्कोट तालुक्यासाठी 3 वॅकन्सी आहेत आणि बार्शी टाकळी या तालुक्यासाठी 3, अशा एकूण 6 वॅकन्सी या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रवास देयकासह 6,000 रुपये इतके वेतन जे आहे धर्मात दिलं जाणार आहे। या पदासाठी तुम्ही जर 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 3 वर्ष कामाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। या पदासाठी देखील तुम्हाला 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा देण्यात आलेली आहे। या पदासाठी देखील निवड तुमची तोंडी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। 12वीच्या काठिण्य पातळीवरती परीक्षा तुमच्या ठिकाणी असेल व 10 गुणांची तोंडी परीक्षा जी आहे तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे। लेखी परीक्षेत कृषी व कृषी संलग्न विषयाशी निगडीत 50% प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। तुम्ही 5 वाजेपर्यंत व्यक्तिशा किंवा पोस्टाद्वारे किंवा टपालाद्वारे या ठिकाणी अर्ज जे आहे तुमची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान शासकीय अध्यापक विद्यालय बाजूला रामदास पेठे अकोला या ठिकाणी तुम्हाला पोचवायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये मिळेल। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।